नमस्कार, मी सुजाता सावंत. बालपण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. हा धडा बालभारती इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक 1976 वर्षी प्रकाशित झालं. धडा आहे मला शाबासकी नको. या गोष्टीला आता बरीच वर्षे झाली आहेत. शाळेची घंटा झाली. गुरुजी वर्गात आले. आदल्या दिवशी गुरुजींनी मुलांना एक गणित सोडवायला दिले होते. वर्गात आल्याबरोबर गुरुजींनी मुलांच्या पाट्या बघायला सुरुवात केली. गुरुजींनी घातलेले गणित फार अवघड होते, त्यामुळे बहुतेक मुलांच्या पाट्या कोऱ्याच होत्या. 4-5 मुलींनीच ते सोडवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना ते सोडवता आले नव्हते. त्याची उत्तरे चुकली होती. एका मुलाने मात्र ते अवघड गणित बरोबर सोडवले होते. त्या मुलाची पाटी पाहून गुरुजींना फार आनंद झाला. हातातली पाटी सर्व मुलांना दाखवत ते म्हणाले, "पहा, गोपाळने गणित बरोबर सोडवलेले आहे. आपल्या या वर्गातील सर्व मुलांत तो लहान आहे, पण सर्वांपेक्षा तो हुशार आहे." असे म्हणून गुरुजींनी ती पाटी गोपाळाच्या हाती दिली आणि त्याची पाठ थोपटत ते म्हणाले, "शब्बास गोपाळ, शब्बास." वर्गातील सगळी मुले त्या छोट्या गोपाळकडे कौतुकाने बघू लागली. गोपाळाच्या चेहऱ्यावर मात्र आनंद नव्हता. तो दुःखी दिसत होता. काय झाले कोणास ठाऊक. एकाएकी तो रडू लागला. त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. सर्व मुले आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिले. सगळा वर्ग एकदम चिडीचीप झाला. काय झाले हे गुरुजींनाही कळेनासे झाले. त्यांनाही प्रश्न पडला, शाबासकी दिल्यावर गोपाळाला रडू का यावे? त्याच्या जवळ जाऊन प्रेमाने त्याच्या पाठीवर हात फिरवत गुरुजींनी विचारले, "गोपाळ, अरे तुला रडायला काय झाले?" कसे बसे आपले रडे आवरून गोपाळ म्हणाला, "गुरुजी, मला शाबासकी नको." गुरुजी म्हणाले, "अरे, तू एकट्यानेच गणित बरोबर सोडवले आहेस. तू शाबासकी नको का म्हणतोस?" डोळे पुसत गोपाळ कसाबसा बोलला, "गुरुजी, ते गणित मी सोडवले नाही. मला ते येत नव्हते. वरच्या वर्गातल्या एका मुलाकडून ते मी सोडवून घेतले आहे. मला शाबासकी नको." गोपाळचे हे उत्तर ऐकून गुरुजींनी त्याला जवळ घेतले. त्याच्या पाठीवर हात फिरवत ते म्हणाले, "गोपाळ, मगाशी मला जेवढा आनंद झाला होता त्याहीपेक्षा अधिक आनंद आता मला झालेला आहे. तू खरे बोललास. शाबासकी नको म्हणालास. असे कबूल करायला फार मोठे धैर्य लागते. मोठेपणी तू आपले व आपल्या शाळेचे नाव काढशील." गुरुजींचे हे बोलणे पुढे खरे ठरले. खोटी शाबासकी नको म्हणणारा हा गोपाळ पुढे फार मोठा झाला. हा गोपाळ म्हणजेच भारतसेवक गोपाळ कृष्ण गोखले.